मोरस्तीचा विकास हा काकांनीच केलेला आहे. त्याच्यानंतर तर 8 वर्ष तर कोणी कामं केलेली नाही आहे आणि कामं काकांची उणीव भासती. काकांची उणीव सर्वांनाच भासते. यशला निश्चितच यश येणार आहे. तुम्ही नागरिक म्हणून त्याच्या पाठीशी हो 100%. काकांसारखंच काम तो 100% करू शकतो. करू शकतो आणि बिनविरोधात निवडून हीच म्हणजे यश बिनविरोध द्यायला पाहिजे. हा? बिनविरोधात यायला पाहिजे. काकांना फोन केला की काका हजर असायचे आमच्यासाठी. दरवेळेस त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. कुठलेही छोटे प्रश्न असले मोठे असले तरी काका उभे राहिलेले आहेत. त्यांनी कधी विचार केला नाही गावाला बाहेरचा. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन त्यांनी चांगलं काम केलं. यश दादा 100% निवडून येणार आहेत. हे तुम्ही लिहून घ्या. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. यशची काय संपर्क आला का? हो आला की. कसं आहे कामकाज त्याचं? चांगलं आहे. चांगले भरघोसाचं मतदान करून त्याला विजयी करावं. विजय करावं बिनविरोधात. बिनविरोध करावं. नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहिलं स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेपल्यात. त्याच माध्यमातून सध्या प्रभागामध्ये जे इच्छुक नगरसेवक आहेत अशा प्रत्येक प्रभागातील ज्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. तसं पाहिलं गेलं तर आम्ही सध्या भोसरी विधानसभेत आहोत आणि भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तसं पाहिलं गेलं तर स्वर्गीय दत्तकाका साने यांचं कामकाज कशा पद्धतीने होतं हे सांगायची भोसरी विधानसभेला तरी आवश्यकता नाही आहे. कारण स्वर्गीय दत्तकाका साने यांचं प्रभाग क्रमांक 1 मध्ये चांगल्या पद्धतीनं काम होतं. त्यांनी शहराच्या लेवलला देखील चांगल्या पद्धतीचं कामकाज केलं. त्याच माध्यमातून सेवा करत असताना, नागरिकांची सेवा करत असताना स्वर्गीय दत्तकाका साने यांना कोरोनाची लागण झाली आणि त्याच वेळेस त्यांचं निधन झालं. खरं तर त्यांचीच राजकीय वाटचाल चालू ठेवण्यासाठी यश साने यांनी देखील प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणुकीत जो आहे तो शेड्यू ठोकला आहे. खरं तर याच सर्व विषयावरती सध्या आम्ही बोलण्यासाठी नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दत्तकाकांचं काम कशा पद्धतीनं होतं? काकांचं काम मस्त होतं. काका गेल्यापासून आम्हाला त्यांची उणीव भासती आहे. काकांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही फोन केला, काकांना फोन केला की काका हजर असायचे आमच्यासाठी. दरवेळेस त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. कुठलेही छोटे प्रश्न असले मोठे असले तरी काका उभे राहिलेले आहेत. एक लहान भावासारखा आधार त्यांचा आमच्या मागं होता. त्यांनी सर्व कधी विचार केला नाही गावाला बाहेरचा. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन त्यांनी चांगलं काम केलं. ड्रेनेज असेल, रस्त्याची कामं असतील. पण गेले इतक्या वर्षापासून इलेक्शन नाही आहे, त्यामुळं काकांची उणीव आम्हाला भासणारच आहे. कारण की काकासारखा निर्भीड नेता आमच्याकडे होता, आज तो आमच्याकडे नाही आहे. खरं तर प्रभागातला विकास काका गेल्यापासून थांबला, पूर्णपणे थांबलेला आहे. आता काही लोक काम करतात आहेत. आता इलेक्शन आले जवळ, नक्की. त्यामुळं काम दाखव. कसं पाहता तुम्ही सध्या? आता त्यांचा मुलगा यश स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सध्या आता तो उभा आहे. कसं पाहता त्याकडे? मग सगळ्यांकडून कोंडी केली जाते, त्याच्या पाठीमागे नागरिक म्हणून तुम्ही उभे राहणार? मग हा सर्वजण लोक आहेत. यश दादा 100% निवडून येणार आहेत. हे तुम्ही लिहून घ्या. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. नक्कीच 100% येणार आहेत. काकू आहेत माझ्यासोबत. काकू, काकांचं काम कसं होतं? खूप छान होतं. हां, खूप छान होतं. तुम्ही डोळ्याने पाहिलं ते? हो, कसं पाहता मग? आता यश निवडणुकीच्या रिंगणात आहे, कसं पाहता त्याकडे? काकांसारखं बघणार ना. काकांसारखंच बघताय म्हणजे काकांसारखंच काम तो 100% करू शकतो. करू शकतो आणि बिनविरोधात काका उभे निवडून हीच म्हणजे यश बिनविरोध द्यायला पाहिजे. हा? बिनविरोधात यायला पाहिजे. बिनविरोध द्यायला पाहिजे. हो, त्यात काही शंकाच नाही. नाही. नागरिक सगळे उभा राहतील त्या पाठीशी. सगळेच नागरिक त्याच्या पाठीशी उभे आहेत. तर दादा आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. दादा, काकांचं काम पाहिलं तुम्ही? काकांचं काम खूप असं छान होतं. तसं सांगायला गेलं तर मोरस्तीचा विकास हा काकांनीच केलेला आहे. काकांनीच विकास केला इथला, चिखली मोरे वस्तीचा. हो बरोबर, काकांनीच विकास केला आहे. त्याच्यानंतर तर 8 वर्ष तर कोणी कामं केलेली नाही आहे आणि काकांची उणीव भासती. काकांची उणीव सर्वांनाच भासते. मग सध्या आता यश स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभा आहे, त्याला निश्चितच यश येईल. यशला निश्चितच यश येणार आहे. तुम्ही नागरिक म्हणून त्याच्या पाठीशी? हो 100%. त्याच्या पाठीशी. हो, मग बिनविरोध दिलं पाहिजे का? कसं वाटतं तुम्हाला? बिनविरोधच दिलं पाहिजे तसं बघायला गेलं तर. आणि सगळीकडून कोंडी केली जाते त्याची. हो बरोबर. मग हे नागरिक कुठेही किती जरी कोंडी जरी केली तरी त्याचं उत्तर मतदान स्वरूपी 100% देतील. 100% देणार. माझ्यावर अजून नागरिक आहेत, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, काय काय म्हणते राजकारणाची हवा? हवा चालूच हवा चालूच आहे. कुणाची हवा इथं प्रभागात? साने. कोणते झाले? यश साने. का बरं? म्हणजे स्वर्गीय दत्तकाका साने यांनी प्रभागातील केलेला विकास आणि खरंच त्याला म्हणजे कोरोना काळात केलेली मदत
ती नक्कीच जनता विसरणार नाही. नाही. यावेळेस नक्कीच यश सानेला निवडून आणतील. बिनविरोध दिलं पाहिजे. बिनविरोध दिलं पाहिजे. हे प्रभागातली बोलकी चित्र आहेत. खरं तर प्रभाग क्रमांक 1मधून यश साने यांना बिनविरोध म्हणून निवडून दिलं पाहिजे अशा प्रत्येक नागरिकाच्या ज्या आहेत त्या सध्या प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर सध्या आम्ही या प्रभाग क्रमांक 1मध्ये आहोत आणि या प्रभाग क्रमांक 1मध्ये काकू इथं काकू दूध घ्यायला आल्यात. काकू काय म्हणताय, कसं आहे इलेक्शन? चांगलं आहे. यशच्या म्हणजे दत्ता काकांना ओळखता का तुम्ही? हो ओळखते ना. कसं होतं कामकाज त्यांचं? छान. मला यश उभा राहिला याच्यातून कसं पाहता त्याकडे? चांगलंच आहे ना पाहणारला. त्याला ह्या प्रभागातून त्याला नक्कीच नागरिक सगळे निवडून देतील. हो हो देतील देतील. हां. नक्कीच निवडून देतील. तुम्ही सध्या नागरिक म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहणार. हो ना राहणार ना उभे. हे सगळे नागरिक आहेत. खरं तर प्रभाग क्रमांक 1मध्ये आपण उभा आहे आणि या प्रभाग क्रमांक 1मधून सध्या सगळे नागरिक आहेत. हा तरुण आहे. किती वर्ष झालं इतर ते? 2 वर्ष झालं. 2 वर्ष झालं. यशची काय संपर्क आला का? हो आला की. कसं आहे कामकाज त्याचं? चांगलं आहे. चांगले. काय वाटतं मग त्यांनी प्रभागाचं नेतृत्व करावं, त्याला इथं सगळ्या नागरिकांनी भरघोस असं मतदान करून त्याला विजयी करावं, विजय करावं. बिनविरोधात. बिनविरोध करावं. 2 वर्ष झाला आला इकडं तो आणि 2 वर्षातच सध्या या प्रभाग क्रमांक 1मधून सध्या तरुण वर्ग सध्या यश साने यांच्याशी जोडला गेला आहे. त्यामुळे इथल्या प्रभागातील जे जुने जाणते जे नागरिक आहेत वर्षानुवर्ष या ठिकाणी राहत आहेत ते सुद्धा प्रभाग क्रमांक 1मधून स्वर्गीय दत्तकाका साने यांचा जो मुलगा आहे यश साने यांना भरघोस असा नागरिकांचा जो आहे तो पाठिंबा मिळताना आपल्याला सध्या पाहायला मिळून येते. त्यामुळे या प्रभाग क्रमांक 1मधून यश सानेला बिनविरोध म्हणून या ठिकाणी निवडून द्यावं अशी प्रत्येक नागरिकाची जी आहे ती इच्छा सध्या आता व्यक्त होताना पाहायला मिळून येते. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्क विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, भोसरी.